बॉलिवूड अभिनेता आणि छोटा नवाब उर्फ सैफ अली खानवर आज मध्यरात्री मोठी आपबीती आली. वांद्रे पश्चिम येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोरानं त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झालाय. गुरुवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरानं सैफच्या अंगावर तब्बल 6 वार केल्यानं सैफला तातडीनं लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्याची सध्याची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे. मात्र 24 तास कडक सुरक्षा असताना सुद्धा सैफ अली खान सारख्या बड्या अभिनेत्याच्या घरात चोर नेमका कसा शिरला हे कोड अजून काही सुटलेलं नाहीये. त्यामुळं हा चोरच होता की दुसरं कोणी याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी सविस्तर पाहूयात नेमकं काय घडलं. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सैफ अली खान हा वांद्रे येथील उच्चभ्रू सोसायटीत 12व्या मजल्यावर राहतो. बुधवारी रात्री 2:30च्या सुमारास त्याच्या घरात एक चोर शिरला. सैफ करीनाच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चोर शिरल्याची चाहूल लागली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर सैफ अली खानला जाग आली आणि तो खोलीतून बाहेर आला. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमने सामने आले. त्यावेळी चोरानं पकडल्या जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूनं सैफ अली खानवर सपासपा वार केले. त्यामध्ये सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आणि चोर सैफच्या तावडीतून सुटून पळून गेला. यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. या सगळ्या गोंधळात चोरानं नेमका पळ काढला. आता या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या हल्ल्याची माहिती कळताच सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचं पथक कामाला सुद्धा लागलंय. घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून पोलिसांना काही सुगावा लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. खर तर सैफ अली खान हा वांद्रे येथील ज्या उच्चभ्रू सोसायटीत राहतो त्या ठिकाणी स्वयंचलित गेट आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा आहे. असं असताना सुद्धा हा चोर 12व्या मजल्यावर पोहोचलाच कसा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. सैफ अली खान हे बॉलिवूड मधील मोठं नाव आहे. त्यामुळं तो ज्या ठिकाणी राहतो तिथं कडेकोट सुरक्षा सुद्धा आहे. तसंच लिफ्टच्या ठिकाणी सुद्धा व्यक्ती असते. अशा वेळी मध्यरात्री हा चोर इमारतीत नेमका कसा घुसला? तो नोकरांशी वाद का घालत होता? ज्यावेळी सैफ अली खान सोबत त्याने झडापट केली त्यानंतर नोकर नेमकं काय करत होते? चाकू हल्ल्यात सैफ गंभीर जखमी होईपर्यंत त्यानं आरडाओरडा का केला नाहीये? तो चोरच होता की इतर कुणी? तसंच तो चोरी करण्याच्या उद्देशानंच आला होता का की हल्ल्याचा नेमका कट होता? याचा तपास पोलीस करत आहेत. गुन्हे शाखेच्या पथकानं घरातील नोकर, लिफ्टमॅन, सुरक्षा रक्षक यांची चौकशी सुरू केली आहे. नोकरांचं मोबाईल सुद्धा ताब्यात घेण्यात आलेत. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. तसंच इमारतीमधील आणि परिसरातील तसंच या फ्लॅटमधील सीसीटीव्ही फुटेज आता ताब्यात घेण्यात आले. दुसरीकडे या गंभीर हल्ल्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चोरांशी झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला आणि मणक्याला सुद्धा दुखापत झाली आहे. सैफ अली खानला 6 जखमा झाल्या आहेत. त्यापैकी 2 जखमा या खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे तर सैफ अली खानला 10 सेंटीमीटरची जखम असल्याची माहिती मिळते. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल असं लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर निरंजन उत्तमानी यांनी सांगितलं आहे. मात्र या घटनेनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सैफ अली खानच्या घरात घडलेला हा प्रकार त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. सैफ अली खान हा लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना सुद्धा सुरू केली. सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असून #सैफ अली खान हा ट्रेंडिंग सुद्धा होतोय. या हल्ल्याच्या घटनेनंतर कुटुंबातील इतर सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत. सध्या सैफच्या कुटुंबानं या घटनेबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेलं नाहीये. पण या अचानक घडलेल्या हल्ल्यामुळे सैफच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे. ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय. काही दिवसांपूर्वी मुंबईतच बाबा सिद्दीकी यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकीचं कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहत आहे. सलमान खानला बुलेट प्रूफ घरात राहावं लागतंय. आता सैफ अली खानवर हल्ला झाला. हे सारं वांद्र्यात घडलंय जिथं सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात. या अशा परिसरामध्ये पुरेशा प्रमाणात सुरक्षा असणं अपेक्षित आहे. मुंबईत सेलिब्रिटींची सुरक्षा नसतील तर मग कोण सुरक्षित आहे असा सवाल प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय.
तर दुसरीकडे संजय राऊतांनी सैफ अली खानवरील हल्ल्याचा संशय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडलाय. 15 दिवसापूर्वी याच सैफ अली खाननं सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. मोदींनी त्याच्या कुटुंबियांसोबत 1 तास घालवलेला. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला होतो. तो चोराने केला की अन्य कुणी, असा सवाल करत या राज्यात कोणीच सुरक्षित नाही अशी टीका संजय राऊतांनी केली. बाकी तुम्हाला काय वाटतं? सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला नेमका कुणी केला असेल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.